आई कुठे गेली ग? अहो इथंच होते आता. मला वाटतंय खाली गेले असतील चालायला. आजी घ्या काळजी हा. हा बाळा. काय गाई काय आलं? काय नाही बाळा, चालता चालता दम लागला. बाकी नाही ना काय? बाकी नाही काय. बरोबर ऋतुजा आईला चहा दे ना. आई ग, आई 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 आई. काय झालं? काय दुखतंय का तुमचं? नाही बाळा, काय नाही दुखत. मी मस्त दाट दाखट आहे. बरं हा चहा पिऊन घ्या. मी थोड्या वेळात जेवायला घेऊन येते तुम्हाला. काय गाई काय दुखतंय का? नाही बाळा, काय नाही दुखत. कशाला खोटं बोलते आई? मगाशी पण ते पोरग तुला सोडवायला आलतं. ऋतुजाने पण मगाशी मला सांगितलं की तुझा पाय दुखतोय म्हणून. दुखतंय थोडं. मी म्हणलं कशाला तुम्हाला त्रास द्यायचा, तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असताय. ह्यात कसला आलाय त्रास? काही बोलता हो आई तुम्ही? आणि परत जास्त दुखायला लागल्यावर काय करणार बरं तुम्ही? ओ ते काय माहित नाही, आईंना घेऊन दवाखान्यात चल चाला. आई. नको बाबा नको, दवाखान्यातले पैसे जातील आणि मला ऑपरेशनची पण भीती वाटत. तुला कोण म्हणलं ऑपरेशन करायला लागेल? ऑपरेशन न करता पण तो गुडघा भरा होईल. चल माझ्यासोबत मुंबई पेन क्लिनिकला. हे क्लिनिक ठाण्यामध्ये आहे. इथे गेलो मॅडम सांगतात ऑपरेशन करायची अजिबात गरज नाही, कारण की ऑपरेशन न करता देखील प्लाझ्मा आणि लेझर ट्रीटमेंटद्वारे गुडघेदुखी तुम्ही कायमची थांबू शकता, फक्त एका इंजेक्शनद्वारे. आणि आतापर्यंत यांनी 20,000पेक्षा जास्त लोकांचे उपचार केले आहे. लय भारी उपचार झाला बाबा, अजिबात गुडघं दुखत नाही. मेन म्हणजे ऑपरेशन न होता मी बरी झाली, याच्यातच मला नवाल वाटते. पण आई तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही तुमचे गुडघे दुखतायत ते? मी म्हणलं कशाला तुमच्यावर वज ह्या म्हातारीचं. आई तू वेडी आहे का ग? आईची सेवा करण्यात कसलं आलंय ओझ? तुमची सेवा करण्यातच आमचा खरा आनंद आहे. नशिबाने मी मला लेकी सारखी सून भेटली. आणि आई मी तू तर आहेच ना.